अमर एंटरप्राइजेस ATPL टीम कडून तुम्हाला सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. तुमच्या परिवारात सगळ्यांना शुभेच्छा. समोर बघा नाही तर थोडंसं इथं बसा. हा बोला ना. आणि आपलं काम चालू होणार आहे 23 तारखेला. फक्त 23 तारखेला परत सगळ्यांनी कामावर या. म्हणजे जसे तुम्ही आता आहे तसेच भरत या. आले 4 राहिले 8 तसलं अजिबात करू नका. 4-8 नाही. जर समजा कोणाला काही जर प्रॉब्लेम असेल तर त्याने आत्ता नवनात सांगा. म्हणजे प्रॉब्लेम सांगा म्हणल्यानंतर सगळ्यांनी सांगायचं नाही. एकाने सांगायचं. एखाद्याचा प्रॉब्लेम जर अर्जन्सी असेल तर, नाही तर कंपनीच्या टायमिंगला सगळ्यांनी या. आणि विशेष म्हणजे जे सकाळी 7 वाजता बोलवलं जातं कंपनीत ते 7 वाजताच येत जा. 8, 9, 10 वाजता यायचं नाही. 6 वाजता गाडी बंद करायची नाही. जरा नियमाचं पालन करा. 2 पैसे जर ट्रिप झाली तर तुम्हालाच मिळणार आहे. काम आपलं 23 तारखेला चालू होणार आहे, त्याच्यामुळे कुणी आणि लोड पण राहणार आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी या. ऐका ना, आमच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी 23 तारखेला सकाळी का 24 तारखेला सकाळी 23ला सकाळी सगळ्यांनी कामावरती या. 23 लाच होणार आहे ना चालू. कधी होणार आहे? शुक्रवारी लोडिंगला सोमवारी 23ला लोडिंगला जाणे. अनलोडिंग शनिवारी चालू आहे. 23ला संध्याकाळी गाड्या लागतात. लोडिंगला जाणार आहेत फक्त. संध्याकाळी म्हणजे 23ला दुपारच्या ऐका, तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, 23 तारखेला सगळ्यांनी गाड्या लोडिंगला जायचे, 24 तारखेला अनलोडिंग करायचं. सध्या आता तिथं राजेंद्र ठोंबरे म्हणून जो काम करतोय त्याच्याकडनं तुमचा सगळ्यांचा फीडबॅक फार अतिउत्तम आहे, अप्रतिम आहे. सांगायचं म्हणत आहे, जो असा फीडबॅक आहे तसंच आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ते तुम्हाला सपोर्ट करताय, तुम्ही त्यांना सपोर्ट करताय असं त्याच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मग सगळे ड्रायव्हर लोक 1 नंबर आहे काय. तर असंच वाक्य दर दिवस आले पाहिजेत. तर आज म्हणले परत शनिवारी हाय तसं नको. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे याला जर बनवली त्याची पिवडी जर आणायची असेल, रिटर्न आणायची असेल तर त्या दिवशी घेऊन येईल. याला तुम्हाला लगेच मिळते. त्याची पिवडी जेव्हा टॅम्प बिम पडतो तेव्हा त्याची पिवडी तयार होती. ती आली पाहिजे. ती आली तरच पेमेंटला आम्हाला पुढे बिलिंगला द्यायला लागते. आपलं कमीत कमी 2 महिने बिलिंग मागे. म्हणजे तुम्हाला आता जो खर्च किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या असेल ना, पदर खिशाला जवळ देऊन करायला लागते. तुम्हाला एक सांगतोय का बिलिंग होत नाही. कारण एक मिनिट, तुम्ही मागच्या वेळेस पण आहे ना, तुम्हाला माहिती आहे बिलिंग 22 तारखेला आपलं जातं बिल. 22 तारखेला बिल जातं आणि आपल्या एवढ्या सगळ्या येतात किती पुढच्या महिन्यात 15 तारखेला. म्हणजे एवढं लेट होतात. त्याच्यामुळे